राम राम मंडळी, आज आपण करणार आहोत हेवी साईज पॅन्ट कटिंग. चला तर पाहू मेजरमेंट याचा. एकवीस कापड आहे मित्रांनो, 1 मीटर 20 पॉईंट कपडा आहे आपला. तर आता हे कपडा उलटा करून घ्यायचा आहे. सारखा कपडा आत, उलटा कपडा बाहेरून काढायचा मित्रांनो. कटिंगसाठी एक सरळ स्ट्रेट मार्किंग करून घ्यायचे मित्रांनो. ओके, पहिली लांबी लांबी करू टाकू आपण. साडे 37 इंच लांबी आहे मित्रांनो. 37.5 प्लस 2.5 इंच बॉटम मार्क फोल्डिंगसाठी. इकडं पण सेम करून घ्यायचं आहे. हे मार्क सर्व करून घ्यायचे मित्रांनो. पंचवीस इंच लटक आहे मित्रांनो. तर 25 पॉईंटवर 25 सेंटीमीटर. तर आपण याचा हिशोबानं पाहू, आपल्या फॉर्म्युल्याच्या हिशोबानं. 42 इंच शीट आहे. 40 10.5 इंच. 10.5 प्लस 2.5 आपली 27चीच मांडी बसायला. 27च घेऊ आपण, थोडे एक्स्ट्रा घेऊ. 27 पावणे 2 इंच. पावणे 2 इंच आपली मॅनीसाठी, चेन प्लायसाठी. ही मित्रांनो 27चं हाफ सेंटर काढायसाठी आपल्याला 27चं हाफ करायचं. पावणे 7 इंच. ओके, पावणे 7. आता हेवी साईज पॅन्ट असल्यामुळे आपल्याला क्रॉसमध्ये कटिंग करायची मित्रांनो. तर आपला जे कपडा आहे, आपण जी मार्किंग केली ती सरळ तिथून 1.5 इंच एक मार्क करायचं आहे. त्यानंतर तिथून 8 इंच टाकायचं. 8 इंच एक मार्क करायचं. त्यानंतर त्याचं सेंटर हे झालं 4, इकडनं 4, इकडून 4 झाले मित्रांनो 16. शेप स्केल इकडं लावायची. स्केल आपली लांबीला कमी आहे मित्रांनो. असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. मार्किंग सरळ करून घ्यायची असे, आणि हे दोन्ही पॉईंट अटॅच करायचे. क्रॉस कटिंग असल्यामुळं 3 सूत खाली घ्यायचं मित्रांनो. इकडं पण तसंच घ्यायचं आपल्याला. असं जर कटिंग केलं तर नंतर प्रॉब्लेम येत नाही पॅन्टमध्ये. सरळ जर कटिंग केली तर व्यवस्थित बसत नाही. ओके, अडतीसची कमर आहे मित्रांनो. 9.5 इंच. 9.5 प्लस पाऊण इंच. अर्धा इंच इकडली शिलाई मार्जिन. 2 सूत इकडून असं व्यवस्थित होऊन जाते ती. 1 इंच शिलाई मार्जिन टाकतात. 1 इंच शिलाई जात नसते आपला कापड. पावणे 2 इंच वरून पण हे करायचं आपल्याला. त्यानंतर मित्रांनो
हे डाऊन करायचं आपल्याला 1 इंच शेपमध्ये व्यवस्थित घ्यायचं मित्रांनो. ते 38 इंच कमर आहे मित्रांनो. 27 मांडी, 16 इंच बॉटम. ओके मित्रांनो, कटिंग करून घेऊ आपण. हे कोपरा इथं निघते, हे व्यवस्थित कटिंग हे करून घ्यायचं. शेपमध्ये करून घ्यायचं. इथं असं कोपरा निघते मित्रांनो, पॅन्टचा व्यवस्थित बसत नाही पण. इथून घ्यायचं मित्रांनो 2.25. इथून 6.5 घ्यायचं मित्रांनो. 6.5 घेऊन इथून असं व्यवस्थित आपलं पॉकेट बनवून असंच पॉकेट बनवून मित्रांनो. इथून आपली शिलाई मार्जिन राहील अशी. इथून असं व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचा. कपडा व्यवस्थित सेट करून घ्यायचा मित्रांनो. आपले जे मार्क येतात ते मार्क सरळ करून घ्यायचे. दोन इंच एक सूत कमी घ्यायचा आहे मित्रांनो. त्यानंतर आपल्याला इकडं 1 इंच कपडा बॅक साईडला घ्यायचा आहे मित्रांनो. ओके, हे आपलं पॅन्टचं लांबी झाली. इथून असं हे व्यवस्थित अटॅच करून घ्यायचं आहे. ते दोन्ही क्रॉस मार्किंग एकाला अटॅच झाली पाहिजे. इकडून मित्रांनो आपलं 2 सूत लेवलमध्ये शेपमध्ये घ्यायसाठी 2 सूत कमी झालेले आहे, तर 3 इंच घ्यायचं आहे मित्रांनो. ते इथं घ्यायचं आहे 1.5 इंच. हे व्यवस्थित शेप स्केलमध्ये हे करून घ्यायचं आपल्याला. ची कमर आहे मित्रांनो. 8.5. 1.5 इंच मांगला आपला कट प्लस 2 इंच एक्स्ट्रा. 42 इंच शीट आहे मित्रांनो. 41. 1 इंच लूज. ओके, हे व्यवस्थित असं. त्यानंतर आपले एक्स्ट्रा मार्जिन आहे मित्रांनो. ही शेप व्यवस्थित यायला पाहिजे मित्रांनो. पॅन्ट पण व्यवस्थित बसते, शीटमध्ये पॅन्ट व्यवस्थित बसली, फिटिंग व्यवस्थित येते मित्रांनो. कटिंग करून घेऊ.
इथे एक तुकडा करून घ्यायचा आहे मित्रांनो. मागच्या पॉकेटसाठी एकदम परफेक्ट निशाण असं लावायचं आहे. इथून घ्यायचं आहे मित्रांनो 2.25 इंच. 2.25 घेतल्यानंतर 5 इंचाचं एक सेंटर घ्यायचं पॉकेटचं. ते असं व्यवस्थित इथून 3.25 वर आपलं पॉकेट लागते मित्रांनो. हे आपलं 5 इंच पॉकेट झालं. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला जर चॅनलवर आवडत असेल कटिंग व्यवस्थित असे व्हिडिओ पाहायचे असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.